सगळी गर्दी जरा बाजूला सरका कृपा करून. दादा पोडियम घ्या इकडे, तो घ्या लवकर पोडियम सरकवा इकडे पटकन. आज जो या ठिकाणी कार्यक्रम धनंजय मुंडे साहेबांच्या व्यक्तिमत्वामध्ये, त्यांच्या वक्तृत्वामध्ये, त्यांच्या कार्यशैलीमध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांचा पूर्ण एक प्रकारचा प्रभाव त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. आता कोणी वारसदार कुठला, कोण खरा ना कोण खटा, या लफड्यामध्ये काही मी पडत नाही. धनंजयराव मुंडे साहेब तुम्ही ऐकलं ना मी काय बोललो ते तुमचं त्या ठिकाणी तुम्ही सोडून घ्या. परंतु एखाद्याची स्वप्नाची पूर्ती करताना त्या ठिकाणी त्या माणसाने मनामध्ये ठेवलेली ध्येय पूर्ण करण्याकरता जे कार्यरत असतात, सदा न कदा जनसामान्यांच्या सुखदुःखाशी समरस झालेले असतात, तेच खरे वारसदार होतात. शेवटी संपत्तीचा वारसदार आणि विचाराचा वारसदार याच्यामध्ये फरक असतो. संपत्तीचा वारसदार एकूण असलेल्या त्या गोष्टीचा वारसदार कोण झाला मला त्या प्रमाणात मला बोलायचं नाही. परंतु सर्वसामान्य गोरगरिबासाठी जीवनामध्ये आत्मीयतेने काम करण्याची धारणा आणि त्या ठिकाणी टोकाला जाऊन तो प्रश्न आणण्याची धारणा गोपीनाथ मुंडे साहेबांमध्ये होती, ती धनंजय मुंडे साहेबांमध्ये आलेली आहे आणि तो वारसा त्यांनी चालू ठेवलेला. मी एकच सांगेन की शेवटी मेल्यानंतर सगळ्यांचीच आपण गुणगौरव करत असतो, परंतु काही लोकांना तो खोटा गुणगौरव करावा लागतो. परंतु मी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या बाबतीत सांगेन की जे मी बोललो ते अंतःकरणापासून बोललेलो आणि भविष्य काळामध्ये तशा प्रकारची मनामध्ये ती भावना राहणार आहे. एकूणच गोपीनाथ मुंडे साहेबांचं कार्य हे वाढत राहो, त्यांचे केलेली स्वप्नांची जी काय एक प्लॅनिंग ती पूर्ण करण्यासाठी, धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून ती पूर्ण होण्यासाठी सर्वांनी आपण धनंजय मुंडे साहेबांच्या बरोबर विचाराबरोबर राहावं, कृत्याबरोबर राहावं. निश्चितपणे भविष्य काळामध्ये जनसामान्यांची सेवा होईल असा विश्वास व्यक्त करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद दादा. नेहमीच आपलं मार्गदर्शन अनमोल असतं आणि ज्यांना पाहण्यासाठी, ज्यांना ऐकण्यासाठी आपण एवढी अलोट गर्दी या रामलीला मैदानामध्ये केलेली आहे. मी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो आपल्या सर्वांचे लाडके नेते धनंजय मुंडे यांचे. धनंजय मुंडे साहेब तुम आगे बढ़ो. मुंडे साहेब तुम आगे बढ़ो. आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? धनुभाऊंचा. स्वर्गीय आपल्या सर्वांचे नेते स्वर्गीय मुंडे साहेबांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं आज या व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, माझे मार्गदर्शक आदरणीय गणेशजी नाईक साहेब, व्यासपीठावर उपस्थित माननीय गिरीशजी म्हात्रे, माननीय प्रदीपजी गवस, माननीय गणेशजी भगत, माननीय वीरेंद्रजी लगाड़े, माननीय तुकारामजी टावेर, माननीय गणपत बुआ बोपी, आजच्या या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित युवकांचे अध्यक्ष सूरजजी पाटील आणि आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक स्टार गरुडा डेव्हलपरचे सर्वा माननीय काकासाहेबजी खाडे, व्यासपीठावर उपस्थित सर्व
मान्यवर आणि आजच्या या रामलीला मैदानावरती लोकनेते स्वर्गीय मुंडे साहेबांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं इथं उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि मोठ्या उत्साहात असलेल्या माझ्या तरुण भावांनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, स्वर्गीय मुंडे साहेब हयात असताना सार्वजनिकरित्या मुंडे साहेबांचा वाढदिवस साजरा करायचं काम पहिल्यांदा जर ते कुणी चालू केले असेल तर मुंडे साहेबांच्या 46व्या वाढदिवसापासून नाईक साहेब मी स्वतः मुंडे साहेबांचा सार्वजनिक जयंती वाढदिवस साजरा करतो। आज स्वर्गीय मुंडे साहेब नाही आहेत, ज्या वेळेस संघर्षाच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांनी दिलेल्या या विरोधी पक्ष नेते पदाच्या जबाबदारीतून महाराष्ट्रभर चांद्यातून बांधा फिरतो, सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नावरती ज्या वेळेस या महाराष्ट्रात रस्त्यावर आणि सदनामध्ये संघर्ष करतो, सरकारच्या विरोधात ज्या वेळेस संघर्षाची भूमिका मी मांडली त्या वेळेस प्रत्येकाने कुठं ना कुठं स्वर्गीय मुंडे साहेबांना माझ्यामध्ये पाहिलं। स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसा कोणी चालवावा त्या वारशाचा हक्कदार मी कधीच नाही। जे चालवतात ते सक्षमपणे चालवायचा प्रयत्न करतात, पण भलेही मी मुंडे साहेबांच्या पोटी जन्माला आलो नाही, त्यांच्या मोठ्या भावाच्या पोटी जन्माला आलो, पण 22 वर्ष सावली सारखा स्वर्गीय मुंडे साहेबांच्या त्या संघर्षाच्या काळात मी होतो। म्हणून स्वर्गीय मुंडे साहेबांचं समाजाच्या प्रती, महाराष्ट्राच्या प्रती, बीड जिल्ह्याच्या प्रती, मराठवाड्याच्या प्रती जे स्वप्न होतं, ज्या इच्छा होत्या, तर स्वाभाविक 22 वर्ष त्यांच्या सोबत राहिल्यामुळं त्या मला माहिती आहेत, मला त्याची जाणीव आहे। आणि आज या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने एवढंच सांगेन, माझा पक्ष वेगळा, माझ्या पक्षाची विचारधारा वेगळा, पण शेवटी स्वर्गीय मुंडे साहेबांनी सुद्धा सामान्य माणसासाठी संघर्ष उभा केला आणि आज तेच काम सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी मी सुद्धा विरोधी पक्ष नेता म्हणून संघर्ष उभा करतोय। आणि स्वर्गीय मुंडे साहेबांनी या राज्याच्या प्रती जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न आपल्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी सातत्यानं महाराष्ट्राच्या रस्त्यावर या ठिकाणी उतरतो। 4 वर्ष झाली ला ज्याची राजकारणाची सुरुवात झाली, पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक स्वर्गीय मुंडे साहेबांनी 78 ला लढली। त्यावेळेसचे काँग्रेसचे नेते स्वर्गीय रघुनाथराव मुंडे साहेबांच्या विरोधात ती निवडणूक लढली, पराभूत झाले। पण 78 ला लगेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या। उजनी जिल्हा परिषद गटातून पहिल्यांदा मुंडे साहेब जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले।
2 वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्यानंतर 1980 ला पुन्हा विधानसभेची निवडणूक लढली आणि पहिल्यांदा विधिमंडळामध्ये यायची आणि आमदार म्हणून संधी त्यांना 1980 ला मिळाली. तसं पाहिलं तर नाईक साहेब आमचं कुटुंब सामान्य शेतकऱ्याचं ऊसतोड मजुराचं कुटुंब. आजच्या तरुणाईला कदाचित स्वर्गीय मुंडे साहेबांचं हे मोठेपण दिसतं, पण ज्या कुटुंबातून आम्ही आलो, ज्या वेळेस माझ्या वडिलांचं वय वर्ष 21 होतं, त्यावेळेस स्वर्गीय मुंडे साहेबांच्या वय 10 वर्ष होतं. आमचे आजोबा वारले. तिथून आमच्या वडिलांनी आणि आजींनी लहान भावंडाच्या शिक्षणापासून सगळी कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि स्वर्गीय अण्णा म्हणजे माझे वडील, ज्यांनी संबंध जीवन आपला लहान भाऊ मोठा झाला पाहिजे, तो महाराष्ट्राचा साहेब नाही तर देशाचा साहेब झाला पाहिजे, याच्यासाठी संबंध जीवन चंदनासारखं झिजवलं ते स्वर्गीय अण्णांनी माझ्या वडिलांनी. जीवनात कधी पदाची कधी कुठल्याही गोष्टीची अपेक्षा केली. त्या 2 भावाच्या मधलं जे नातं ते बीड जिल्ह्याला माहिती आहे. आम्ही एकत्र असताना माझं आणि स्वर्गीय मुंडे साहेबांचं नातं काय, हे बीड जिल्ह्याला महाराष्ट्राला माहिती आहे. पण कुणाच्याही कुटुंबात असं घडू नये असे घडलं. मला आणि माझ्या वडिलांना बाजूला जावं लागलं. आम्ही बाजूला गेलो नाही तर आम्हाला बाजूला केलं. आज हा तो प्रसंग नाही आहे, पण बाजूला केल्यानंतर मागचे 5 वर्ष मुंडे साहेबांवर प्रेम करणारा प्रत्येक माणूस मला खलनायक पिक्चरच्या संजय दत्त सारखा समजत होता. पॉइंट 5 वर्ष मला एका गोष्टीचा आज आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्वर्गीय मुंडे साहेबांची जयंती साजरी केली जाते, त्या जयंतीच्या कार्यक्रमाचं पहिलं निमंत्रण नाईक साहेब आज या धनंजय मुंडेला मिळतं. याच्यासारखं दुसरं कुठलं भाग्याचं असू शकत नाही. अरे पद येतील पद जातील. आज विरोधी पक्ष नेता आहे, उद्या काय असेल काय नसेल याची पर्वा मी कधी केली नाही आणि जीवनात कधी करणार नाही. कालही पाथर्डीला मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. त्याही ठिकाणी मी सांगितलं आणि आजही या ठिकाणी सांगतो, काही गोष्टी स्वाभाविक जिथं भाषण करतो, संघर्षाचा लढा उभा करतो आणि त्या संघर्षाचा लढा उभा करत असताना सामान्य माणूस, मुंडे साहेबांवर प्रेम करणारा माणूस, त्या क्षणाला त्याला वाटतं की अरे हे पोरग तर मुंडे साहेबांसारखं काम करतं, याच्यापेक्षा दुसरी मोठी पदवी माझ्या दृष्टीने दुसरी कुठली असू शकत नाही. मंत्रीपद नाही, मुख्यमंत्री पद नाही, कुठलंच नाही. म्हणून आपल्या कामातून आज जर माझ्या बोलण्यातून, माझ्या कामातून, माझ्या संघर्षातून मी जर आज स्वर्गीय मुंडे साहेबांना या ठिकाणी ते गेल्यानंतर सुद्धा जिवंत ठेवतोय, हे सगळ्यात मोठं कार्य आज या ठिकाणी घडतंय. आमचा कधी कुठंच घरात कुठल्या प्रॉपर्टीचा याचा त्याचा वाद कधीच राहिला. आम्ही अल्पसंतोषी माणसं.
आमची फार महत्वाकांक्षा नाही. सामान्य माणसासाठी झटायचं, सामान्य माणसासाठी काम करायचं. मला आज या गोष्टीचा आनंद आहे की 90 पासून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये शिवसेनेचे गट नेते म्हणून नाईक साहेब काम करत होते. विरोधी पक्षाचे नेते म्हणून स्वर्गीय मुंडे साहेब काम करत होते. आणि या दोघांचं जे नातं आहे, मी आज या जाहीर सभेमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो की पक्षाच्या पलीकडे दोन कुटुंबामध्ये स्नेह कसा असावा हे मी माझ्या डोळ्यांनी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आणि नाईक साहेबांच्या नात्यातून पाहिलं. म्हणून आज या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं मी फार काय बोलणार नाही. मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, मरणारही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, पण मरेपर्यंत स्वर्गीय मुंडे साहेबांचा सामान्य माणसाच्या प्रती जो संघर्षाचा वारसा होता, तो संघर्षाचा वार्ता मी मरेपर्यंत चालवणार, हा शब्द मी आज या निमित्तानं देतो. आणि खऱ्या अर्थानं आज हा भव्य कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला. स्वर्गीय मुंडे साहेबांची जयंती साजरी केली. माझे आयोजकांना विनंती आहे, खंड पडू देऊ नका. दरवर्षी आपल्या या लोकनेत्याची जयंती आपण साजरी करावी. मी हात जोडून आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आज काय गरुडा डेव्हलपर्सच्या कार्यालयाचं सुद्धा उद्घाटन झालं. मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं काकासाहेब खाडे यांच्या स्काय गरुडा डेव्हलपर्सच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं जाहीर करतो. आणि आपल्या सर्वांच्या, मला आता इथून बायकार परळीला जायचं असल्यामुळं जास्त बोलत नाही. मला उद्या गावाकडे कार्यक्रम आहेत, पण एवढंच सांगतो की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जे मला या कार्यक्रमात प्रेम दाखवलं, या कार्यक्रमाला बोलवलं, नाही तर अनेक जणांना आणखीनही मी अनेक जणांचा दुश्मन वाटतोय नाही. तर माझं काम आहे विरोधी पक्ष नेत्याचं. आता विरोधी पक्ष नेत्याचं काम काय, तर सरकार ज्या वेळेस सामान्य माणसाच्या प्रश्नावर गंभीर राहणार नाही, त्या वेळेस सरकारमध्ये असणाऱ्या प्रत्येक मंत्र्यावर तुम्ही गंभीर नाहीत याच्या बाबतीत जर विरोधी पक्ष नेता टीका करू लागला, याचा अर्थ मी कुणा व्यक्तिगत व्यक्तीवर टीका करत नाही, तर ती सरकारवर टीका असती, सरकारमधल्या मंत्र्यावर टीका असते. आणि त्या तुमच्या प्रश्नासाठी असते. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं स्वर्गीय मुंडे साहेबांच्या स्मृतीस वंदन करतो. त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या पावन स्मृतीस हृदयपूर्वक वंदन करतो. इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद भाऊ. इकडनं कृपया येऊ नये, कृपया.